तर मराठा मोर्चानंतर आता छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ आज नाशिकमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। या मोर्चासाठी जय्यत तयारीही करण्यात आली आहे। राज्यभरातून या मोर्चासाठी भुजबळ समर्थक कार्यकर्ते दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। तपोवन परिसरातील लक्ष्मीनारायण मंदिरापासून हा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे। दुपारी 1 वाजता हा मोर्चा निघणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन मोर्चाची सांगता होणार आहे। नाशिकमध्ये विराट मूक मोर्चाचं आयोजन आज करण्यात आलंय आणि संदर्भात थेट नाशिकमधून योगेश खरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। योगेश, आपण पाहतोय की भुजबळ समर्थकांनी या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, तर काय पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि कोणकोणत्या भागातून हे भुजबळ समर्थक या ठिकाणी मोर्चासाठी जमलेले आपल्याला पाहायला मिळतात? संपूर्ण राज्यातून भुजबळ समर्थक नाशिकमध्ये येताना दिसत आहेत। नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये ती सर्वजण या ठिकाणी जमलेले आहेत आणि आज लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये या ठिकाणी त्यांची लक्ष्मीनारायण मंदिरापासून या ठिकाणी सुरुवात करण्यात येणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकतोय की या ठिकाणी मोठं स्टेज हे या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि या स्टेज पासून या ठिकाणून हा सगळा मोर्चा सुरुवात होईल आणि मग संपूर्ण शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल। मोर्चेकरी जे आहेत ते उपस्थित या ठिकाणी झालेले आहेत आणि अनेकांनी जी काय आहे भुजबळांच्या समर्थनार्थ या ठिकाणी तयारी ही या ठिकाणी केली। हा संपूर्ण मोर्चा मूक मोर्चा असा असणार आहे। शिस्तीत हा सर्व मोर्चा काढला जाणार आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशासाठी हा नेमका मोर्चा आणि किती आतापर्यंत लोक या ठिकाणी आले। आतापर्यंत जे बाहेर गावांना जवळपास 25 ते 30 हजार लोक रात्रीच्या वेळेस आलेले, वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये थांबले, ते त्यांना नाश्ता पाणी करून ते इथं जमतील आणि हा भुजबळ साहेबांच्या समर्थनार्थ हा मोर्चा आहे। संपूर्ण भुजबळ साहेबांच्या समर्थनार्थ हा मोर्चा आहे। नेमक्या काय मागण्या आहेत तुमच्या आणि काय तुम्हाला हवे? अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आले। 1 मिनिट इकडे या, तुम्ही झेंडा घेऊन आहात, कशासाठी तुम्ही इथे आले? भुजबळ साहेबांच्या समर्थनार्थ। अच्छा, कशासाठी? पण भुजबळ साहेबाचे चुकीच्या मार्गाने सुरबुद्धीने हात टाकलं गेलं त्याच्या समर्थनार्थ। ओके, तुम्ही सांगा कशासाठी आलेला? भुजबळ साहेबांच्या आणि ओबीसी समाजाच्या समर्थनार्थ आलो की बहुजनांचा एक नेता एका चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी भ्रष्टाचारामध्ये अडकवला गेलेला आहे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि हे न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे या प्रकरणावर कोणतंही भाष्य न करता न्यायालयाचा निर्णयाचा सर्व ओबीसी समाज सन्मान करणार आहे आणि म्हणून या ठिकाणी एक भुजबळ साहेबांचं समर्थन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून चंद्रपूरपासून तर इकडे कोल्हापूरपर्यंत मोठ्या संख्येने आम्ही वाहनं घेऊन इथे आलेलो आहोत। अनेक कार्यकर्ते हे आज नाशिकमध्ये उपस्थित झाले आहेत आणि दुपारी 1 वाजता हा सर्व मोर्चा निघेल आणि संध्याकाळपर्यंत या मोर्चाचं जे काही प्रयोजन आहे ते निवेदन देऊन या ठिकाणी पूर्ण होईल। संध्याकाळी हा मोर्चा विसर्जित करा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।